आता सविस्तर वृत्त पाहूयात। संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज 2 महिने पूर्ण झालेत। खंडणी प्रकरणात मध्यस्थी करायला गेलेल्या मस्साजोगच्या सरपंचाला निर्घृणपणे मारण्यात आलं। एका दिवसात संतोष देशमुखांचा सारा संसार हा उघड्यावर आला। संतोष देशमुख हत्येप्रकरणी अनेक आरोपींना अटक झाली आहे, मात्र अद्यापही 23 वर्षाचा कृष्ण आंधळे फरारच आहे। आंधळेचा शोध अद्यापही लागत नसल्यानं आपल्याच तपास यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। महाराष्ट्रासारख्या कायदा सुव्यवस्था असणाऱ्या राज्यात घडलेल्या या हत्येचं गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर या मुख्य सूत्रधाराला अटक करणं आणि सर्व दोषींना कठोर शिक्षा देणं हे अतिशय गरजेचं आहे। दरम्यान कृष्ण आंधळे कागदोपत्री आधीपासूनच फरार आरोपी असून त्याला अभय दिलं नसतं तर हा गुन्हा थांबला असता, अशी भावना संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे। धनंजय देशमुख यांच्या हत्येला संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने उलटूनही देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। भावासाठी कोणतं दार ठोठवायचं ही वेदना भयानक आहे, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे। आज 2 महिने झाले किंवा किती जरी कालावधी गेला, एक कणसुद्धा दुःख कमी नाही होत, दुःख वाढत चाललं। न्यायाच्या भूमिकेमध्ये सगळे आहेत, त्यामुळे आपण लढू शकलो। पण भाऊ कुठून येणार आहे, त्याच्यासाठी काय कुठं जायचं, कुठलं दार ठोठावायचं, त्यासाठी असं कुठलं दार आहे का की त्यानं ठोठवल्यावर माझा भाऊ परत येईल, माझ्यासोबत हसन आनंदाने खेळन, सगळं आम्ही कुटुंब आनंदात राहू, असं कुठली गोष्ट आहे का? ते देखील आम्हाला सांगितलं पाहिजे सगळ्यांनी। दुःख थोडंही कमी नाही होणार, कारण ह्या वेदना एवढ्या भयानक आहेत की या वेदनेतून आमचं कुटुंब गाव बाहेर येत नाही। आम्ही कृष्ण आंधळेचं थोडं 1 मिनिट बोलतो मी। ज्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला मांडीला मांडी लावून बसवलं, ज्या ऑफिसमध्ये चहा पाणी चलत होतं, जो कृष्ण आंधळे फक्त कागदपत्रावर 2 वर्ष फरार होता, त्याला एवढं अभय जर दिलं नसतं, त्याला शिक्षा दिली असती तर हा गुन्हा कुठंतरी थांबला असता। गांभीर्य का नाही घेतलं त्या गोष्टीचं? तुम्ही गांभीर्य घ्यायला पाहिजे होतं त्या गोष्टीचं। हे सगळे समोर आले असते, लवकरात लवकर शिक्षा झाली असती। आज शोध होत नाही म्हणून सांगतायत की कुठंतरी महाराष्ट्राबाहेर गेला। हे काय देशमुख कुटुंबियाचा प्रश्न आहे का? हा समाजाचा प्रश्न आहे का? हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, जो त्यांनी निर्माण केला आहे, त्याची जिम्मेदारी येते। तुम्ही कारण द्यायचं अजिबात कारण नाही।